सुरुवातीलाच राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे, त्याचं थेट प्रक्षेपण बघणार आहोत। आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या 2-3 दिवसाच्या ज्या घटना पाहिल्यानंतर सातत्यानं माध्यमांमधून जे काही या बाबतीमध्ये सांगितलं जातं आणि मलाही बऱ्याच आमच्या माध्यमांच्या मित्रांनी या बाबतीमध्ये प्रतिक्रिया विचारली। मीच असं ठरवलं होतं की 1-2 दिवस या सगळ्या वेगळ्या स्तरावर होणाऱ्या प्रतिक्रिया आल्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य केलं तर बरं होईल। मला सर्वप्रथम आपल्याला सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय बॅलन्स अशी भूमिका आपण सर्वांनी मांडली आणि वस्तुस्थिती आपणही आपल्या माध्यमातून राज्यासमोर जनतेसमोर आणण्याचा आपण अतिशय प्रभावी अशी भूमिका आपण केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। खरं म्हणजे ही निवडणूक काही ह्या नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधी ही जी आज चित्र समोर काही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की त्या माझ्या मुलाच्यासाठी हा सगळा संघर्ष उभा राहिला, ही मुळातच चुकीचं आहे। गेले 3-4 महिने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या वाटाघाटी होत असताना राज्यामध्ये अधिकच्या जागा निवडून आल्या पाहिजे आणि कोणत्या जागा निवडून येऊ शकतात या संबंधी चर्चा होत असताना काँग्रेस पक्ष म्हणून काही जागांची मागणी या जागा वाटपामध्ये आम्ही केली। त्याच्यामध्ये नगरची जागा होती। काही जागेबाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता की जागा अदलाबदल करण्यामध्ये काही जागा त्यांनी मागितल्या आणि हे सगळ्या पाठीमागची एकच गणितं होती की ज्या ज्या मतदारसंघांमध्ये ज्या जागा आतापर्यंत ज्या पक्षाच्या निवडून आल्या नाही त्याचा विचार करावा अशी चर्चा होती। उदाहरणार्थ नगरपुरतं मर्यादित ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी लागोपाठ 3 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते 2004, 2009 आणि 2014 आणि त्या ठिकाणी जागा काँग्रेस येऊ शकते कारण शिर्डी मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाकडे आहेच आणि त्यामुळे नगरची जागा घेतली तर ते पक्षालाही सोपस्कर होईल आणि जागा आपल्या पक्षाच्या वाढतील। कारण काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत। उदाहरणार्थ जळगाव, नाशिक, औरंगाबादला दोन्ही जागा काँग्रेसकडे होत्या आणि त्यामुळे असं काही होणार नाही की जर दोन्ही जागा एक पक्षाकडे गेल्या तर काही त्याचा परिणाम होईल। पुष्कळ चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि स्वाभाविकपणे शेवटी आमचा प्रयत्न होता की तो योग्य समन्वय घडून आणण्याचा। यामध्ये खरं म्हणजे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलांनी पुढे त्या ठिकाणी वेगळ्या पक्षात जावं किंवा काय निर्णय करावा त्याची काही चर्चा माझ्याबरोबर तरी झाली नव्हती। परंतु या सगळ्या जागा वाटप होत असताना एका बाजूला आपण ज्यावेळी आघाडीची भूमिका मांडतो त्याच वेळी निर्णय अजून कुठलाही झाला नव्हता। अशा वेळी आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान ते अतिशय दुर्दैवी होतं। 91 त्यांचा आम्ही पराभव केला, त्या आघाडीचे म्हणजे
आणि वेगवेगळी विधानं त्यांनी केली. खरं म्हणजे मला व्यक्तिशः फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी एक आघाडीचा धर्म पाळतो आणि आज 91च्या घटनेनंतर आणि आज ते हयात नाही आहे, अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरा प्रश्न आहे. परंतु मला त्याबद्दलही मनामध्ये खंत आहे, दुःख होतं की खरं म्हणजे हा विषय आज तो या निवडणुकीच्या संबंधी काही संबंध नव्हता. तोपर्यंत डॉक्टर सुजयचा निर्णय झालेला नव्हता. आमचा आग्रह पक्ष श्रेष्ठीकडेच होता की महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आपण शेवटी महाआघाडी करायची, मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणत्या जागा सोडायच्या आहेत किंवा वंचित आघाडीबरोबर शेवटपर्यंत चर्चा सुरू होते, मग महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आदला बदला आपण करू पाहतोय त्याची चर्चा श्रेष्ठीबरोबर सुरू आहे, स्क्रीनिंग कमिटीत सुरू आहे. पण तत्पूर्वीच मला वाटतं हे विधान आल्याच्या नंतर शेवटी जो काही निर्णय आपल्या आजोबांसंदर्भात केलेल्या विधानाच्या संबंधी जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला असेल त्याचा तो निर्णय होता. पण शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचा काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता म्हणून एक जबाबदारी माझ्यावर होती. आपल्याकडून कधी असं एक चुकीचं विधान होऊ नये किंवा कधी मी केला नाही की ज्यामुळे आघाडी धर्माला कुठे गालबोट लागेल, असं मी कधी केलं नाही. एकदा नव्हे दोनदा विधान आदरणीय पवार साहेबांकडून झाल्याच्या नंतर खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल किती बोलावं हा खरं किती बोलावं हे कमीच आहे. परंतु आज दोन्ही काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये एकत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी केलेलं विधान त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असेल किंवा काय केलं असेल, पण त्याच्या विधानाला निश्चितपणे मला दुःख झालंच आहे. म्हणजे काही लपवून मी काही लपवणार नाही. आणि त्यामुळे आता जी काही या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजयने घेतलेला जो निर्णय आहे त्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे, दोन्ही काँग्रेस पक्षाच्या संबंधी जे विचारलं जातं, मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आपण मान्य करायचा. म्हणून मी त्यांची वेळ मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर या सगळा घटनाक्रम जो आहे ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मी मांडणार आहे आणि ते जे निर्णय घेतील मग ते आपल्यासमोर मी मांडणार आहे. दोन्ही गोष्टी काय आपण साध्य होतील आणि म्हणून आपल्यासमोर ह्या 2 दिवसाच्या घटना घडल्याच्या नंतर आपल्यासमोर बोलावं असं मी ठरवलं. मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे की या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन आपणच आता आपण मंडळी करतायत. आपण राज्याच्या राजकारणाची सातत्यानं आपल्याला माहिती आहे, सगळा इतिहास भूगोल आपल्यासमोर आहे आणि त्यामुळे वेगळं काही विपरीत आपण काही वेगळं होईल असं काही आपण मानण्याचं कारण नाही. थँक्यू. हिंदी बात करनी बरं सांग. ठीक आहे, हायकमांडपेक्षा तिथे मोठं समस्या हा खरं प्रश्न आहे. तेव्हा त्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही आहे. जी काही ज्या मी सांगायचं ते हायकमांडला सांगेल. त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल मी बोलेल ना, मग सिंह नारळ रोलर घेऊन त्यांची जी वाटचाल ही राजकारणाच्या पण नंतर बोलू. आज तो विषय नाही महत्वाचा. ते काही माझ्या हायकमांडने आणि मी काही त्यांना स्पष्टीकरण द्यायला मला काही तसं काही त्यांच्यावर माझ्यावर बंधन नाही. मुलं पकडणाऱ्या टोळीपासून आपण सावध होता हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न, सुजय यांनी ज्याप्रमाणे भाजपवर
विश्वास व्यक्त केला तसाच सगळी जनता व्यक्त करेल असं आपल्याला भीती वाटायला लागली आहे. ते माझ्या भीती वाटण्याचा प्रश्न नाही आहे. असं की ज्याला त्याला आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि विचार स्वातंत्र्याचा निर्णय घेण्याची ज्याच्या क्षमता आहे ते निर्णय करू शकतात ना. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना जर त्याच्यामध्ये तेवढा निर्णय करताना आत्मविश्वास आहे स्वतःबद्दलचा असेल, निर्णय करताना किंवा आपण ज्या पक्षात जातो त्या पक्षाबद्दलचा विश्वास असेल तर शेवटी तो निर्णय त्यांचा आहे. तुम्ही प्रचार करणार का? नगरमध्ये प्रचार करणार का? मी करणार नाही. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जी जे मतं व्यक्त केली आवश्यकता नसताना, त्यांचा जर आमच्या वडिलांपासूनच जर विश्वास आमच्यावर नाही आहे तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखीन त्यांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण करायचं हेच मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे. नाही, नगरमध्ये तुम्ही कुणाचा प्रचार करणार? मी नगर प्रचारात मी जाणारच नाही मतदारसंघात प्रचारात. कारण आमचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरलेला विखे कुटुंबियांबद्दल, विखे नावाबद्दल, तर प्रश्नच उपस्थित होतोय. निवडणुकीच्या त्यामुळे मला वाटत नाही की प्रचाराला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा आदरणीय खासदार साहेबांच्या संदर्भात त्यांनी जी व्यक्त केलेली भावना आहे ती भावना तरी आता मला किंवा जर दूर करता आली पाहिजे ती मी करणार आहे. विरोधी पक्ष नेता जेव्हा तुम्ही कायम भाजपाच्या विरुद्ध भूमिका घेतली पण तुमचाच मुलगा आता गेलाय त्यामुळे प्रश्नचिन्ह होते की एक तुम्ही विरोधी पक्ष नेते या पदावर राहणार का, राजीनामा दिलाय का, आणि जर तुम्ही दक्षिण नगरमध्ये नाही गेला महाराष्ट्रात प्रचार केला तर काय सांगता? पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मी मान्य करायचा मी सुरुवातीला सांगितलं. आपण जेव्हा भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला त्याच्यापूर्वी तुमच्याशी काही चर्चा झाली होती का? कारण पवारांचं विधान आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारणतः हा निर्णय पक्का झाला की भाजपत जायचं, तर त्या दरम्यान तुमच्याशी काही चर्चा झाली होती? चर्चा काय झाली? आणि तुम्ही त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला का? माझा थांबवण्याचा किंवा त्यांना तिथं पक्षात जाण्याचा प्रश्न त्यांना सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण नगरमध्ये प्रचार करणार नाही असं सांगितलं तर महाराष्ट्रात आपण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहात का? असं आहे की काँग्रेस पक्षाची भूमिका मला दिली त्याप्रमाणे मी पुढे जाईल. पक्षाची भूमिका शेवटी पक्षाचा निर्णय शेवटी पक्षाने तर आघाडी करून भूमिका घेतलेलीच आहे ना. पक्ष सांगेल कुठं प्रचाराला जायचं आपण. तुम्ही स्वतःहून ठरवणार नाही कुठे प्रचाराला? असं की ती स्टेट इलेक्शन कमिटी त्याला सुशीलकुमार शिंदेच्या अध्यक्षतेखाली देर इज इलेक्शन कमिटी टोटल प्रचाराची कार्यपद्धती कमिटी समिती ठरवणार आहे. त्या समिती ज्या पद्धतीने पक्षाला ज्या पद्धतीने या सगळ्या प्रचाराच्या सभा कुठे घ्यायच्या कशा घ्यायच्या त्या समिती सांगेल त्याप्रमाणे आपण करणार. मी सांगितलेलं नाही. आज आमची पहिलीच मिटिंग आहे. विखे साहेब पवारांचं म्हणाले मी माझ्या मुलांचा हट्ट पूर्ण करतो, मी इतरांच्या मुलांचा हट्ट पूर्ण करत नाही आणि तुमच्या मुलाचा मग तो बालवाचक ठरला करा. मला कल्पना नाही. ते पवारांना विचारलं पाहिजे. जर तुम्ही हे सगळे मुद्दे उपस्थित करताय तुमच्याकडे विरोधी पक्षाच्या पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय तर आघाडीच्या पुढे येणाऱ्या निवडणुकीवर याचे परिणाम दिसतील? मला वाटत नाही काही कोणते परिणाम दिसतील म्हणून. कारण एका बाजूला तुम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात असणाऱ्या त्यांच्याबद्दलच जर तुम्ही कुटुंबाबद्दलच एवढी मलिनाती करणार असाल तर तो काही आघाडीवर प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यात काही म्हणून मी काय त्यांना मान दिलं नाही. मी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्णयाशी माझी बांधिलकी आहे आणि पक्ष नेतृत्व निर्णय घेतो तो मान्य करायचा. पक्षांतर्गत बंडाळी पुढे आलेली आहे, नंतर आघाडीमध्ये वाद पुढे आलेले आहेत, त्याचा परिणाम निकालावर होईल असं वाटत नाही का? मला वाटत नाही. मी हे सगळं याचं असं आहे की आज आपण कशा करता बसलोय की तुम्हाला माझी भूमिका पाहिजे होती. माझी भूमिका मांडली मी की या संदर्भात आता ह्याची बंडाळी होईल, आणखीन काय होईल, याचे परिणाम काय होतील. मला असं वाटतं की या संबंधी पक्ष निर्णय घेईल ना त्याच्यावर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना अनेक जागा आपण बघितलं, परिषदेच्या असतील किंवा राज्यसभेच्या असतील, यांची जेव्हा जागा असायच्या तेव्हा म्हणजे तुमचा नॅशनल क्लेम असतानाही त्यांनी बऱ्याचशा जागा तुमच्याकडून घेतलेल्या. तर ही जागा त्यांच्याकडून तुम्हाला घेताना तुम्ही कमी पडला, तुमचं राज्य नेतृत्व कमी पडलं असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्ही खर्चाला विचारलं पाहिजे.
त्या शिवसेनेने आपण एक त्या हा निर्णय, या निर्णयाबद्दल आपण जे तुमचा प्रश्न विचारला, हा काही माझ्या मुलासंदर्भात निर्णय नव्हता. राज्यातल्या जागांच्या वाटा म्हणजे आघाडीच्या जागा वाटपाबद्दलची निर्णय प्रक्रिया राबवताना याच्यातून जी जागा नगरची आपल्याला सुटली नाही. त्यामुळे हा काही आज जो स्थिती आज के सुजय डॉक्टर सुजय के निर्णय के बारे में जो स्थिति उत्पन्न हुई है, मैं समझता हूं कि वो मेरी निजी मामले की वो मेरा निजी मामला है, ऐसा मैं नहीं मानता. ऐसा कि कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस जो आघाड़ी महाराष्ट्र में काम कर रही है, उसके चर्चे के दरमियान काफी सभी हर पक्ष का एक भूमिका होती है कि अपने ज़्यादा लोग चुन के आने चाहिए. और ये हमारी भूमिका थी कि जो जिस जगह में लगातार हार हुई है पार्टी की, या उसकी कोई अगर वहाँ कांग्रेस का अच्छा कैंडिडेट हो, या कांग्रेस की हार हुई जहाँ हार हमेशा हुई है वहाँ राष्ट्रवादी कांग्रेस का कोई अच्छा कैंडिडेट हो, तो उसमें हम सीट शेयरिंग की बात हम कर सकते हैं. इसके कारण इसकी चर्चा के दरमियान ही हमारी यही बात सामने जो हम चर्चा कर रहे थे, तो नगर की बात भी सामने आई है कि वहाँ लगातार 3 बार एनसीपी के कैंडिडेट हारे हैं, और फिर वहाँ कांग्रेस की अगर संधि है, कांग्रेस को अपॉर्चुनिटी है, तो हमने जगह कांग्रेस को लेनी चाहिए, ये हमारी मांग थी. लेकिन अभी उसका ये सब माहौल निजी स्वरूप उसमें आ गया है कि व्यक्तिगत रूप में मेरी और मेरे लड़के के बारे में मेरी क्या भूमिका है, क्या मेरी राय रहेगी, या मेरे लड़के के लिए मैं कुछ कर रहा हूँ, ऐसी जो बात सामने आ रही है वो बहुत दुर्भाग्यपूर्ण है. ऐसा कोई ऐसा मामला नहीं था. लेकिन निश्चित रूप में ये सब आघाड़ी के दरमियान चर्चा तो यहाँ स्टेट में हुई है, सेंट्रल लीडरशिप के साथ भी चर्चा हम कर रहे थे इसके बारे में. लेकिन जिस तरह पवार साहब तो ज्येष्ठ नेता है, आदरणीय पवार साहब ने जो अभी जो बात इतिहास हो चुकी है मेरे पिताजी के बारे में, काफ़ी 91 के इलेक्शन में, वो तो एक इलेक्शन का चुनावी मामला था. उसके कारण जो हुई है अभी वो अभी दुनिया में ही नहीं है अनफॉर्चुनेटली. उसको लेकर अगर पवार साहब कुछ टिप्पणी कर रहे हैं तो निश्चित रूप में उनके जैसा नेताओं को शुभा नहीं देता है. और इसके कारण ये सब मामला फिर निजी स्वरूप का माध्यम में जो आया है सामने, वो निजी स्वरूप उसका आने लगा, और फिर उंगलियां उठने लगी कि यानी मेरी क्या उसमें भूमिका रहेगी, या मैं क्या कर सकूंगा. तो ये निर्णय जो डॉक्टर सुजय जो लिया है वो उसका निजी मामला था, उसका निर्णय था. और मेरी बात कही तो मेरा निर्णय जो है इसके चलते कांग्रेस हाईकमान के ऊपर सौंपा है.